वर्धापन दिनी भावनांचा पूर. अजितदादा आणि अरुण काकांच्या आठवणींनी राष्ट्रवादी परिवार गहिवरला. रुग्णांच्या चेहऱ्यावर फुलला आनंद. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी सेवेला सलाम. वर्धापन दिनाचा उत्सव, पण मनात आठवणींची हळवी कळ. सेवाभावाचा वारसा जपत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आजही जनतेच्या सुखदुःखात सहभागी होत असल्याचे चित्र अहिल्यानगरमध्ये पाहायला मिळाले. अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. अजित पवार गटाच्या वतीने सिव्हिल हॉस्पिटल आणि कुष्ठधाम येथील रुग्णांना विविध प्रकारच्या फळांचे वाटप करण्यात आले. पक्षाचा वर्धापन दिन केवळ औपचारिक कार्यक्रमांपुरता मर्यादित न ठेवता समाजातील गरजू आणि उपचार घेत असलेल्या रुग्णांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला. फळवाटपाबरोबरच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णांची विचारपूस करत त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली आणि लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छाही दिल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत वारसकर यांनी पक्षाच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. ते म्हणाले की उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी विविध विकासात्मक, सामाजिक आणि लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. सामान्य माणसाचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचविणे आणि विकासाच्या योजना शेवटच्या घटकांपर्यंत नेणे हेच पक्षाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचं त्यांनी म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल केवळ राजकारणापुरती मर्यादित नसून सामाजिक उत्तरदायित्व जपणारी असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं. पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपतदादा बारसकर, माजी सभापती कुमारसिंह वाकळे, प्राध्यापक माणिक विदाते सर, नगरसेवक प्रकाश बागानगरे, बाळासाहेब पवार, मयूर बांगरे, महेश तवले, वैभव ढाकणे, नितीन गोडके, दीपक खेडकर, सूरज कोतकर, सूरज शिंदे, गणेश बारसकर आदींसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते. जर पाहिलं तर हा साजरा केला जात नाही कुठेही, कारण की आता ही घटना नुकतीच घडलेली आहे जानेवारी महिन्यामध्ये आणि आता जून सुरू आहे. त्यामुळे 6 महिने सुद्धा झालेले नाहीत अजून पूर्ण. त्यामुळं हा साजरा न करता त्याला कुठेतरी सामाजिक जोड त्याला आज प्रत्येक ठिकाणी देण्यात आली, जिल्ह्यामध्ये देण्यात आलेली. तसं राष्ट्रवादीच्या नगरमध्ये देखील संपतदादा बारसकर यांच्या पुढाकारातून सामाजिक उपक्रम, लोकांना मदत असेल, कुठं वृक्षारोपण असतील, असेच कार्यक्रम संपतदादांनी देखील आज घेतलेले आहेत. त्यामुळं साजरा काय कुठं होताना आपल्याला पाहायला मिळणार नाही. आज खरं तर स्वर्गवासी या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार यांच्या बगैर आजचा राष्ट्रवादीचा वर्धापन दिन साजरा होतोय. हे करत असताना एक आमच्या मनात दुःख देखील आहे, पण एक समाजामध्ये चांगलं काम त्यांनी केलेलं आहे, समाजाला दिशा देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणून एक सामाजिक उपक्रम सिव्हिल हॉस्पिटल असेल किंवा कुष्ठधाम असेल, यामध्ये जे गरजू लोक आहेत किंवा रुग्ण आहेत यांना आपण फळवाटप करून साजरा करतोय. आज स्वर्गवासी अजितदादा पवार असते तर याच्यापेक्षा आम्हाला समजा वेगळ्या पद्धतीने अजून आम्हाला साजरा करता आला असता, पण त्यांच्या विचाराला आणि त्यांच्या प्रेरणेला कुठेतरी बळ देण्यात मिळावं याच्यासाठी आम्ही हा सामाजिक उपक्रम हाती घेतला. आणि आज पक्षाचा वर्धापन दिन आहे, या निमित्त आमदार संग्रामभाई जगताप यांच्या सूचनेनुसार आजचा आम्ही कार्यक्रम घेतला. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सगळे नगरसेवक, पदाधिकारी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते, त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. आणि जिथं जिथं उद्या आमदार संग्रामभाई जगताप यांचा वाढदिवस आहे किंवा पक्षाचं वर्धापन दिन आहे, तर माझी सगळ्यांना विनंती आहे, एक सामाजिक कार्यक्रम व सामाजिक असलेली जाण म्हणून आपण सामाजिकच उपक्रम राबवत अशी मी सगळ्यांना विनंती करतो. आज 10 जून 2026 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज 27वा वर्धापन दिन आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून खरं तर प्रत्येक वर्धापन दिनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी मुख्यमंत्री अजितदादा हे हजर असायचे, परंतु आज त्यांच्या गैरहजेरीमध्ये आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे माजी आमदार आदरणीय अरुण काका जगताप यांच्या गैरहजेरीमध्ये खरं तर आजचा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष, नगरसेवक सन्माननीय संपतदादा बारसकर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व शहरातील पक्षाच्या विविध सेलचे अध्यक्ष, सर्व नगरसेवक यांच्या उपस्थित अहिल्यानगर शहरातील या सरकारी हॉस्पिटलमध्ये गरिबांना या ठिकाणी आज खरं तर फळाचं वाटप करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं खरं तर ब्रीदवाक्य आहे की 80% सेवा आणि 20% राजकारण. नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून 80% ही सेवाच करत आलेलं आहे. आणि आज त्या सेवेचाच एक भाग म्हणून या सरकारी हॉस्पिटलमधील जे रुग्ण आहेत या रुग्णांना शहर जिल्हा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या शहराचे आमदार सन्माननीय संग्रामभाई काका जगताप यांच्या सूचनेनुसार या ठिकाणी फळाचा वाटप कार्यक्रम केलेला आहे. आज या वर्धापन दिनानिमित्त मी नगरवासियांना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व
पदाधिकाऱ्यांना नगरसेवकांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वर्धापन दिन आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना स्मरण करून या राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्र राज्यामध्ये आज वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. हा वर्धापन दिन साजरा करत असताना अहिल्यानगर शहरात सुद्धा अहिल्यानगर शहराचे विद्यमान आमदार संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनीचा वेगवेगळे कार्यक्रम या शहरात आयोजित करण्यात आलेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी जे काही रुग्ण आहेत तर त्या रुग्णांना या ठिकाणी आमच्या शहराचे अध्यक्ष संपतरावजी बारसकर त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून फळांचं वाटप करण्यात आलेलं आहे. समाजातील जे वंचित घटक आहेत, जे दुर्बल घटक आहेत, तर त्यांना सहकार्य करून त्यांना मदत करून या ठिकाणी अशा पद्धतीचा हा वर्धापन दिन संपूर्ण शहरामध्ये साजरा केला जातो. येणाऱ्या काळात अजितदादा पवार यांनी आम्हाला जे काही शिकवण दिलेली आहे, त्यांनी जो आम्हाला मार्ग दाखवलाय त्या मार्गावर चालण्याचा इथून पुढचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहील. एवढंच बोलतो आणि थांबतो.